नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत बॅक साईडला आपण खालची तुरपाई पट्टी ती कशी जोडत असतात. आता ही 40 साईजचा ब्लाऊज आहे. ही 1.5 इंचाची पट्टी आहे. ही असं सेंटर मध्ये करून घ्यायचं, 2 धाग्याचे व्यवस्थित करून घ्यायचे. हा ब्लाऊज 40 इंच मापाचा हा ब्लाऊज आहे. याला असं मध्ये फोल्ड करून घ्यायचं, बरोबर पाहायचं. कुठे कमी जास्त असेल तर ते तिथं आपल्याला कट करून घ्यायचंय. नंतर असा हा भाग दुमड करून घ्यायचा, उलटा करून घ्यायचा. हा भाग आपल्याला असा उलटा करून घ्यायचा आहे. आणि ते सेंटर मधून जे आपलं मागच्या असं जाते गळ्याचा भाग, त्याचा आपल्याला इथे सेंटर घ्यायचा आहे. आणि ह्या सेंटर पासून आपल्याला 4 इंचाचा आडवा घ्यायचा आहे. 4 इंचाचा हा आडवा टक्स घ्यायचा आहे आणि उभा घ्यायचा. हे मोठं माप असल्याच्यानं मी इथं 4.5 इंचावर हे घेणार आहे उभा टक्स. आणि इथे असं व्यवस्थित करून घ्यायचं. जर आपला टक्स मागं पुढं नाही झाला पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला इथे थोडीशी असा कट मारून घ्यायचा, जेणेकरून आपले दोन्ही मागचे आणि पुढचे टक्स हे सेम येतील. इथे पण 4.5 इंच करून घ्यायचं. मोठं माप असल्याच्यानं याच्या मापात उंची जास्त आहे, या ब्लाऊजच्या मापाची उंची जास्त आहे, त्याच्यानं मी हा 4.5 इंचाचा घेणार आहे. हे असं टाकल्यानंतर सरळ करून घ्यायचं आणि इथं अर्धा इंच, नवीन शिकणाऱ्यांसाठी बरोबर इथं अर्धा इंच घ्यायचं आहे. अर्धा इंच घेतला तर इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि हा जो आपला आहे इथे आपल्याला असं मारून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला लॉक शिलाई करायची. म्हणजे इथे आपल्याला असं लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तो धागा आपला निघणार नाही. खाली पण आपल्याला करून घ्यायचा. अशाच प्रकारे आपला हात दुसरा पण इथे मशीन मारून घ्यायची. इथे असं नित्त करून घ्यायचं, जेणेकरून आपला तो मागचा टक्स निघणार नाही. एक शिलाई घ्यायची किंवा 2 शिलाई पण आपण इथे देऊ शकतो. आता आपण हा असा टक्स मारल्यानंतर इथं आपल्याला असं नखाने प्रेस करून घ्यायचं, जेणेकरून तो मागचा भाग असा उचकणार नाही किंवा असा वरत जाणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला असं नखाने असं प्रेस करून घ्यायचं आहे. तसं नखाने आपल्याला हे थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे, दोन्ही टक्स. जे एक्स्ट्राचे धागे आहेत ते आपल्याला तोडून टाकायचे. आता ही घेतली आहे मी 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे. ही 1.5 इंचाची पट्टी आहे, ते आपल्याला अशी जोडून घ्यायची. अर्धा इंचाचा आपल्याला इथे मार्क सोडायचं आहे. हे सगळे हे टिप्स या ज्या आहेत ते ह्या पुन्हा जे नवीन शिकणाऱ्यांसाठी आहेत, जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी या टिप्स आहेत. आणि ह्या पट्टी लावल्यानंतर आपल्याला थोडंसं एवढ्या नंतर ह्या टक्सच्या सेंटरमध्ये आपल्याला इथे ह्या जी आपली हे राहते तुरपाई पट्टी, त्याला इथे आपल्याला अशी छोटीशी प्लेट मारून घ्यायची आहे. दोन्ही साईडने, त्याच्यामुळे आपला जो मागचा भाग आहे तो आपल्याला उंच जात नाही. आणि ही जे आपण टक्स मारतो इथे हे आतमधल्या साईडनं न घेता आपल्याला अशा बाहेरच्या साईडने दोडून घ्यायचे आहे. आता परत जसं आपण इथे घेतलंय प्लेट, त्या पट्टीला तुरपाई पट्टीला मारली आहे, तशीच इथे एक छोटी प्लेट इथे पण मारून घ्यायची. आपण जेवढं व्यवस्थित केलं, फिनिशिंगने शिवलं, तेवढं आपलं ब्लाऊज व्यवस्थित. आता इथे आपल्याला इथे जी वरची बाजू आहे आपली, तिथे आपल्याला इथे दाब स्टिच मारून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली ही तुरपाई पट्टी अशी व्यवस्थित बसेल.
आणि जी आपण इथे प्लेट घेतली होती ती पण थोडीशी व्यवस्थित करून घ्यायची, जेणेकरून हा खालचा पट्टीचा भाग आहे तो व्यवस्थित दाबू शकतो. अशा प्रकारे आपल्याला ही पट्टी जी एक्स्ट्रा आहे ती आपण कापून घ्यायची. परत इथं असं वर घ्यायची दुमड पट्टी. इथे आपल्याला थोडीशी मोठी शिलाई घ्यायची, कारण की ते आपण तुरपाई करतो तेव्हा तो आपल्याला धागा काढून घ्यायचा आहे. त्याच्याच्यानं आपल्याला इथं बारीक काही करायचं नाही. बारीक आपण मशीन मारली तर ते आपल्याला उकलायला कठीण जाते. त्याच्याच्यानं आपल्याला इथे अशी मोठी स्टेप घ्यायची. किती छान आपली पट्टी बसलेली आहे. कुठे फोड नाही, चुडली नाही, कुठं काहीच नाही. किती छान व्यवस्थित पद्धतशीर आपली ही पट्टी बसलेली आहे. चला तर मैत्रिणींनो, नमस्कार. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच छोट्या छोट्या टिप्ससाठी मला फॉलो करा. बाय बाय. भेटू त्या न्यूज. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पहा मैत्रिणींनो किती छान आपली ही पट्टी व्यवस्थित बसलेली आहे. चला तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.